आता पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी महाफा स्वरूपात। नार्वेकर खोटारडे असल्याचे भक्कम पुरावे आम्ही काल दिले। आम्ही पुरावे दाखवले। ते बिनकाचेचे गॉगल लावून पाहत होते का? राऊतांचा सवाल। तर तुम्ही दिलेला निकाल जनतेसमोर जाऊन सांगा, राऊतांचा आव्हान। नार्वेकरांनी मनमानी निर्णय दिलाय, ते सगळ्यांनी पाहिलं। नार्वेकर फडणवीस दोघेही वकील, दोघांची वकिलीची डिग्री तपासावी लागेल, राऊतांची टीका। ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू। भाजपच्या प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्रीपदासाठी महाकपट, महाधोखा केला नसता तर 2.5 वर्ष असं काही ठरले नसताना महाखोटं बोलले नसते, तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती। आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर टीका। ठाकरेंनी जनता न्यायालय भरवून आपली निर्दोष सुटका करून घ्यावी, आपलाच वकील आपलंच न्यायालय बसवावं। संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर खिल्ली। मुंबईसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला। भाजपकडून 4 लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न। लोकसभेसाठी भाजप 4 तर शिवसेना 2 जागांवर लढणार अशी माहिती। शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी। मिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार। मिंदे गटाला कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार, राऊतांचा दावा। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा। पुढील 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील, या दृष्टीने प्रयत्न करा। भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात। व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा। शिंदे गटाची हायकोर्टात याचिका, आज सुनावणी। त्याच्यामुळे दिग्गज सेनेतनं बाहेर, त्यांच्या हातूनच पक्ष गेला। मनसे विक्रोळी महोत्सवातनं शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन। 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा विधानसभा अध्यक्षांचा प्रयत्न। सुनावणीत साक्षीदार निश्चिती केली जाणार। चौकशीला हजर राहण्यासाठी रवींद्र वायकरांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली। आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं वायकरांना बजावलं होतं समन्स। सुधाकर बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी। नाशिक एसीबीकडून दाखल गुन्ह्यात बडगुजर यांची चौकशी होणार। 20 जानेवारीला अंतरवालीतनं मुंबईच्या दिशेने निघणारच। आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, जरांगेंचा निर्धार। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मराठा समाज एकवटणार। कुणबी मराठा म्हणून नव्हे तर मराठा म्हणूनच आरक्षण द्या, कोकणातल्या मराठा समाजाची मागणी। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं शक्ती प्रदर्शन। मराठा क्रांती मोर्चाकडून फलकबाजी। लोणावळ्यात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न। 20 जानेवारीच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं नियोजन। तर पदयात्रा लोणावळ्यात मुक्कामी असताना मूलभूत सुविधा पुरवण्याचा निर्णय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत आव्हाडांनी माफी मागावी। शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करावी, सचिन खरात यांची मागणी। सोलापुरात शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक अजित पवार गटात जाणार। 4 माजी नगरसेवकांनी मुंबईत अजित पवारांची घेतली भेट। शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीमध्ये आम्हीच आग लावली। आमदार विनय कोरेंचं वक्तव्य। इमारत पुन्हा मुंबईतील कंपनीच्या ताब्यातनं मिळवली। आमदार विनय कोरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। विविध मागण्यांसाठी मुंबईमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन सुरू। नोकर भरतीच्या कारभाराविरोधात डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचा अंमलबजावणी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। तलाठी भरतीमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी। कोल्हापुरात शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक सुरू। निवडणुकीच्या फलकावरती विरोधक एकत्र आल्यानं जोरदार चर्चा सुरू। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशील कुमार शिंदे ऍक्टिव्ह। सुशील कुमार सोलापुरात मॉर्निंग ग्रुपच्या कट्ट्यावर चाय पे चर्चासाठी आले। मुंबईत अद्याप 9000 दुकानं मराठी पाट्यांविनाच। 3 महिन्यांची मुदत देऊनही दुकानदारांची उदासीनता। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाईचा बडगा। अयोध्येतील नव्या राम मंदिराचं काम जवळपास पूर्णत्वास। उद्या कामगार मंदिर परिसरातनं बाहेर येणार। नव्या राम मंदिराचं शिखराचं कामही पूर्ण। प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये उत्साहाचं वातावरण। श्रीराम तंबूमधून अखेर मंदिरामध्ये स्थानापन्न होणार, त्यामुळे साधू संतांच्या चेहऱ्यावरही आनंद। अयोध्येतील शरयू नदीच्या पाण्यानं रामाला जलाभिषेक घालण्यात येणार। मोठ्या संख्येनं महिला कलशासह अयोध्येत दाखल। राम आएंगे म्हणत महिलांचा ठेका। अयोध्येत राम मंदिरासमोर आकर्षक रांगोळी पाहण्यासाठी भक्तांची मोठ्या संख्येनं गर्दी।
जळगावच्या 40 गावात मातीच्या दिव्यांनी साकारली श्रीरामाची प्रतिकृती। मातीच्या दिव्यांचा वापर करून 10,000 स्क्वेअर फुटामध्ये साकारली सुंदर आणि भव्य अशी रामाची प्रतिकृती। पुण्यामध्ये बनवली राम मंदिराची प्रतिकृती। 10 दिवस परिश्रम घेत तरुणांनी साकारलं प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर। दिल्लीवरून अयोध्येत जाणारी विमानसेवा आज पुन्हा रखडली। दिल्लीत थंडी आणि धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत। अनेक तास अडकून पडल्यानं प्रवासी चिंतेत। नागपूरच्या रामदास पेठमधील पुलाचं एका बाजूचं काम पूर्ण, एका बाजूची वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता। नागरिकांना दिलासा मिळणार। मालेगाव शहराचा पाणी पुरवठा 2 दिवसांसाठी खंडित। गिरणा पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे 20-21 तारखेला पाणी पुरवठा खंडित। सांगलीमध्ये लिंगायत समाजाच्या शिवमहाकथा सोहळ्याची भव्य मिरवणुकीनं सुरुवात। 24 जानेवारीला शिवमहाकथा सोहळा पार पडणार। जळगावच्या भोगवती नदीपात्रामध्ये बेकायदेशीर ब्लास्टिंग विरोधात ग्रामस्थ आक्रमक। प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। अकोल्यात 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं मॉकड्रिल। दहशतवाद विरोधी शाखेच्या वतीनं मॉकड्रिलचं आयोजन। पुण्याच्या भागडी गावामध्ये पिकांचं थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल। विद्युत पुरवठ्याद्वारे उष्णता देत वंती पिकाचं संरक्षण। अमरावतीत कोरोनाच्या JN1च्या रुग्णांत वाढ। 20 दिवसात 30 कोरोना रुग्ण आढळले। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। लोकसभेच्या तोंडावर चंद्रपूरच्या 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। 2 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 35 उपनिरीक्षकांचा यात समावेश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 30 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या। भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती EVM विरोधात भारत मुक्ती मोर्चाची रॅली। 31 जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगावरती महामोर्चा काढणार। अहमदनगरच्या नेवासा तहसील कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था। तहसील कार्यालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत। उद्घाटनाअभावी तहसील कर्मचाऱ्यांचं जुन्या धोकादायक इमारतीमध्येच काम सुरू। नवी मुंबईमध्ये कारची काच फोडून लॅपटॉप चोरणाऱ्या टोळीला 24 तासात अटक। आरोपींकडून 7 गुन्हे उघडकीस, 3 आरोपींना अटक। नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। शहरात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आगामी काही दिवसात थंडीचा कडाका कायम राहणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या जम्बो ब्लॉक। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार। 80 वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट। निवृत्ती वेतनात 20 ते 100% वाढ। राज्य शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांसाठी निर्णय। अर्थसंकल्पासाठी 23 जानेवारीपर्यंत सूचना पाठवा। मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार। अटल सेतूसाठीचं भूसंपादन बेकायदेशीर। उच्च न्यायालयाचं निरीक्षण। शेतकऱ्यांना नव्या भूसंपादन कायद्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे आदेश।